आज सजली तुळस नेसून हिरवा शालू, चला सर्वांनी मिळून हरी आणि वृंदाचे लग्न लावू. नमस्कार, मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आमच्या घरी तुळशी विवाहाचा कार्यक्रम आणि त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ नक्कीच बघा. तर आज आमच्या घरी आहे तुळशीचं लग्न, तर त्याची सर्व तयारी चालू आहे. तर मी आता काढते रांगोळी आणि आई गेलेली आहे सामान आणायला. तो आहे तुळशीचं लग्नाचा. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा. तर संध्याकाळच्या तुळशी विवाह पूजेसाठी जे काही सामान लागणार होतं ते सर्व सामान आता समोरच्या काकू आणि आई ह्या दोघी मिळून घेऊन आलेले आहे. आणि आता तुळशी विवाहासाठी मी अशी तुळशी वृंदांची रांगोळी काढते आणि माझी हेल्प करते आर्या. तर ही आहे आर्या माझी भाची आणि ती माझी आता रांगोळी काढण्यासाठी हेल्प करते आणि आता आम्ही दोघी मिळून छान ही अशी रांगोळी काढतोय. आणि अशी आम्ही दोघींनी मिळून रांगोळी काढलेली आहे, ज्यामध्ये आहे वधू म्हणजे वृंदा आणि वर म्हणजे श्रीकृष्ण आणि ही अशी तुळशी वृंदावन आणि हे लग्नाची गाठ अशी आम्ही ही तुळशी विवाहासाठी रांगोळी काढलेली आहे. तर आता मला तुळशी विवाह करायचा आहे म्हटल्यावरती तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करावं लागेल, म्हणून आईने हे पूजेसाठी जे काही सामान लागतं ते सर्व एका ताटात काढून घेतलेलं आहे. आणि आता आम्ही तुळशीचं लग्न आहे म्हणून आता तुळशी वृंदावनला थोडंसं सजवणार आहे. तर ते कसं सजवणार आहे आपण ते बघूया. उसाचे मांडव सजवूया आपण, विष्णू तुळशीचे लग्न लावूया आपण. तुम्ही वा आमच्या आनंदात सहभागी, मोठ्या थाटामाटात तुळशी विवाह करू आपण. तर आता माझी तयारी झालेली आहे, आर्याची पण तयारी झालेली आहे, ऑलमोस्ट चालू आहे थोडीफार. आणि आलेल्या आहेत बहिणी आरोही. आणि आता सर्वांची तयारी झालेली आहे आणि तुळशीची पण वृंदावनचं आम्ही असं सजवलेलं आहे. आणि आता आम्ही तुळशी विवाहाचं पूजेला सुरुवात करतोय. तर आता आमची सर्व पूजा करून झालेली आहे, तुळशीची ओटी वगैरे भरून झालेली आणि कृष्णाची पण पूजा करून झालेली आहे. आणि आता तुळशी विवाहाचे मंगलाष्टक म्हणायचे. तर आता हे श्रेया आणि आरोहीने अंतरपाठ धरणार आहे आणि त्यानंतर आता आम्ही हे मंगलाष्टक म्हणतोय. मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे पूर्ती. जय देव जय देव. कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न झालेला आहे. आणि लग्न झाले म्हटले की जेवणाची पंगत असते. तर आम्ही जेवणासाठी छोटासा स्मॉल असा एक मेनू ठेवलेला आहे.
तर तो काय ते पण बघूया आणि तो मेनू कोणासाठी खास होता ते पण आता तुम्हाला लवकरच समजेल. सो पुढचा व्हिडिओ पण बघत राहा. आमचा मेनू आहे खिचडी, कारण ह्या माझ्या वहिनी आहेत त्यांना माझ्या हातची खिचडी आवडते म्हणून मी आता खिचडी बनवते. आणि त्यानंतर आम्ही आता फोटोशूट वगैरे करणार आहे. सो आमचं फोटोशूट पण बघण्यासाठी आणि आमचं पुढचं जे काही ब्लॉग आहे तो बघण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. स्टे ट्यून. तिचं लग्न झालेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? तर आम्हाला फटाके फोडायचे आता. कोण कोण फोडणार आहे? घाबरत नाही का अश्वी तू? शेरू तू घाबरते? तू घाबरते आरोही? आता आम्ही तू पण फटाके फोडणार आहे? फोडणार आहे तू? किती फोडणार आहे तू? 5? ओके, तर आता आम्ही फटाके फोडतो. सो बाय. फटाके फोडून झाले, आता जेवायचंय. बोल ना. आता बोलत होती ना. मोनी आत्याने खिचडी केली. हा, तर आता मोनी आत्याने खिचडी केली. म्हणजे कोण आहे का मोनी आत्या? सो स्टे ट्यून. आम्ही सर्वजण जेवायला बसलोय आणि इकडे तिकडे चिल्लर पार्टी बसली. कशी झाली खिचडी? एकदम भारी. हो का? तू खाते का? अशी खिचडी खाते का तू? बरोबर झाली वहिनी खिचडी? छान झाली. बरं का श्रेया? एकदम मस्त. घरी तयारी करताना चालू श्रेयाचं. दादू तू काय खातोय बेटा? आता आम्ही तुळशीच्या लग्नाला काय म्हणतात त्याला? पापड. तर अशा प्रकारे आमचं तुळशी विवाह झालेला आहे. तसे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आजच्या दिवसाचा हा होता शेवटचा रील. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.